महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आढावा घेऊया दिवसभरातल्या अगदी चर्चेतल्या बातम्यांचा। पहिली बातमी मुलुंडमधनं। इथं मेट्रो 4च्या पुलाची पॅरापोर्टल वॉल म्हणजे संरक्षक भिंत कोसळली आणि अपघात झाला। यात एकाचा मृत्यू झालाय। तर या घटनेनंतर सगळ्याच स्तरातनं संताप व्यक्त केला जातोय। दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। तर नगरविकास खात्याच्या कारभारावर सुद्धा भाष्य करत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। त्यांच्या या टीकेला शिवसेनेकडनं जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय। तेव्हा आता यावरनं राजकारण तापायची शक्यता आहे। संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि नवा वाद पेटलाय। जमीन मोजणीच्या मुद्द्यावरनं स्थानिकांचा नार्वेकरांशी वाद झाला असा आरोप राऊतांनी केलाय। तर राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू झाली। एकीकडे विलिनीकरणाची एवढी घाई का असा संतप्त सवाल भुजबळांनी केलाय। तर या विषयावर आता बोलणार नाही असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। त्यामुळे विलिनीकरणाचा विषय थंड बस्त्यात गेल्याचं बोललं जात आहे। मालेगावमधनं इथं टिपू सुलतानच्या फोटोवरून राजकारण तापलं होतं। सगळ्याच स्तरातनं टीका झाली होती। अखेर हा फोटो आता महापौरांच्या दालनातनं हटवला गेलाय। मुंबई बातमी आहे मुंबईतून। कधी न थांबणारे हे शहर पाऊस आणि पूर यासारखी नैसर्गिक आपत्ती असो की अपघात असो किंवा दहशतवादी हल्ले, मुंबईला कधी ब्रेक लागतच नाही। अगदी घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचं आयुष्य किती जोखमीचं आहे हे आजच्या घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। मुलुंडमध्ये मेट्रो 4च्या बांधकामादरम्यान पुलावरची संरक्षक भिंत कोसळली आणि मोठा अपघात झाला। पुलावरच्याच पॅरापेट वॉल म्हणजे संरक्षण भिंतीचा काही भाग खाली रिक्षा आणि कारवर कोसळला। ढिगाऱ्याखाली असलेल्या अडकलेल्या रिक्षामधल्या एका प्रवाशाचा त्याच ठिकाणी जागीच मृत्यू झाला। त्यामुळे आता या अपघाताला आणि मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सर्वसामान्य मुंबईकर दररोज सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघतो, पण तो घरी सुरक्षित परतेल का याची काहीही हमी उरलेली नाहीये। कधी ट्रेन मधल्या वादामध्ये त्याचा मृत्यू होतो, तर कधी चेंगराचेंगरीमध्ये आणि कधी भीषण आगीमध्ये होळपळतो, तर कधी उघड्या ड्रेनेजमध्ये पडतो। त्यामुळे घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांच्या आयुष्याची किंमत काय, तो सुरक्षित आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आपण पाहतोय की खरं तर कशा प्रकारे हा अपघात झाला। आज दुपारी 12:15च्या सुमाराला हा अपघात झाला। आपण सविस्तर हा अपघात कसा झाला ते जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय की हा आहे मुलुंडचा रस्ता। नेमकं काय झालं आपण पाहतोय। हे अॅनिमेटेड ग्राफिक्स आहेत। हा रस्ता रहदारीचा होता, इथून रिक्षा येत होती आणि हा जवळपास 2 ते 3 मजले उंच असा हा पॅरामीटर बॉक्स होता आणि ही भिंत तिचा भाग काही कोसळला। इथं एक कार होती आणि एक रिक्षा होती। त्या रिक्षावर कोसळला। त्या रिक्षामध्ये एक प्रवासी होता। त्या प्रवासाचा जागीच मृत्यू झाला आणि जागीच मृत्यू झाला। त्यानंतर त्याला नेलं रुग्णालयामध्ये आणि मग त्याला मृत घोषित केलं गेलं। मात्र या अपघातामध्ये एक कार, एक रिक्षा आणि अजून एक वाहन अशा 3 वाहनांचा अपघात झाल्याचं कळतंय। 12:20 हा कचरा कोसळला। कचरा कोसळला 12 वाजले। त्यानंतर रिक्षा आणि कारवर मेट्रोच्या स्लॅबचा काही भाग कोसळला। त्याच्या पुढे दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला। त्याच्यामध्ये 3 जण जखमी होते। त्याचसोबत एक चालक सुद्धा जखमी होता। अपघाताच्या रिक्षाचा चक्काचूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आपण व्हिज्युअल्स पाहिले, दृश्यांमध्ये पाहिलं आपण। तर दरम्यान 5 मार्गांवरनं दररोज याच मार्गावरनं प्रवास करणारी एक तरुणी आज थोडक्यात बचावली आहे। प्रत्यक्षदर्शींनी नेमकं इथं काय घडलं सांगितलंय। माझा जीव फक्त थोडासाठी वाचलाय, नाहीतर मी पण आज मेलीच असते। कारण तो ब्लॉक एवढा जड, एवढे लोक मिळून पण त्याला हटवू नाही शकत। म्हणजे ते आतमध्ये जे मेले 2 जण, त्यांची अवस्था काय असेल। आणि तो जो नुसता तडफडत होता, जो ड्रायव्हर आहे आतमध्ये, रिक्षावाला जो ड्रायव्हर होता ना, त्याची डोळे पूर्ण वरती झालेली आणि रक्तानी पूर्ण होता। आणि तो बोलायचा प्रयत्न करत होता की किंवा सांगत, त्याला दुखत असेल आतमध्ये। तो असं फंफडत होता, म्हणजे कोणीतरी हेल्प करावी असं त्याच्या ह्याच्यावरून वाटत। पण तो पूर्ण आतमध्ये दबलेला होता। पूर्ण कोणी पण असं खेचू नुसतं 10-15 जण घेऊन तसं शक्यच नव्हतं, कारण तो पिलर एवढा जड होता आणि मागचे जे 2 पेशंट ते तर पूर्ण अजून चेपूनच गेले, दिसत पण नव्हते।
24 तासांपूर्वी ही पॅरापेट वॉल बांधली होती, म्हणजेच बांधकामानंतर एक दिवस सुद्धा ही भिंत टिकू शकली नाही. आता यावरनं बांधकामाचा दर्जा किती निकृष्ट असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी सुद्धा निष्काळजीपणाचे आरोप या ठिकाणी केलेले आहेत. 100% निष्काळजीपणा आहे. आम्ही हे करतच नाही. हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय. जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे. मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना. क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय. तरीसुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की कळवतो. तर आता कंत्राटदाराविरोधात भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनीही गंभीर आरोप केलेत. ऐकूया. जे पत्र मी 1-1.5 महिना आधी MMRDA कमिशनरला लिहिलं होतं, त्याचा 120 फोटोज GIS टॅगिंग करून आम्ही दिले होते. या मुलुंड परिसराच्या LBS रोडवरती जिकडे जिकडे आम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा दिसून आला होता आणि कशाप्रमाणे एकदम लो स्टँडर्डचा काम होता, ते 120 फोटोग्राफ्स मी दिलेले आहेत. विधानसभेमध्ये पण हा मुद्दा मी मांडला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला निलंबन करण्यात यावं ही माझी मागणी आहे. हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे, यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल. अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती. याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल. मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली. दरम्यान आता या अपघातानंतर मुंबईकर सुद्धा संताप व्यक्त करतायत. कोण जबाबदार आहे अपघाताला? जबाबदार शासन. कारण तुम्ही काय सेफ्टी मला सांगा ना. आता हे काम चालू आहे, काम चालू असताना तुम्ही सेफ्टी काय ठेवलं आहे? जर या ठिकाणी काहीतरी जाळी असते जेणेकरून या वजनाचं भार सांभाळू शकला असतं, त्यावेळेस जर तशी गोष्ट काय असते तर ते पडलं नसतं, वाचले असते. सर्वसामान्य लोकांचं जीवन काय आहे? हे लोक उद्या होतील, आम्ही 4 लाख देऊ 5 लाख देऊ, म्हणजे जीवन 4-5 लाखाचंच आहे. पण त्यांचं पुढचं लहान कोणाचे मुलं असतील, आई असतील, बहीण असतील, हे लोक करतील